सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक अधिकार याचे जतन व संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जातो। मात्र अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या नावाखाली आदिवासींचे जल जीवन जमीन ही संसाधने त्यांच्याकडून हिरावून घेऊन त्यांना बेदखल केले जात आहे, अशी खंत ज्येष्ठ आदिवासी नेते कालूराम धोदडे यांनी व्यक्त केली। हे संकट जे आहे ते परतवून लावण्यासाठी सर्वांनी या परिस्थितीचा सामना एकजुटीने करायला पाहिजे। हमारे गाव में हमारा राज ही संकल्पना पुढे राबवण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीनंतरच्या सभेत त्यांनी नागरिकांना संबोधित केले। हे सरकार फूट पाडणारे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर येथे आदिवासी एकता परिषद भूमिसेनातर्फे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। तर यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून ढाणू, जव्हार, चारोटी, तलासरी, कासा या ठिकाणांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठा जनसमुदाय जमा झाला होता। या ठिकाणी उपस्थित आहेत लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत जमाव या रॅलीमध्ये पाहावयास मिळाला होता। ही रॅली पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फावर मोठी गर्दी केली होती। तर आदिवासी पारंपरिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य, तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्काराचे दर्शन यावेळी घडवण्यात आले। तर एकमेकांच्या हातात हात गुंफले। तूर थाळीचा गजर, लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन यावेळी घडले। यावेळी मुख्य बाजारपेठेत जय आदिवासी, जय बिरसा मुंडा की जय अशा घोषणांनी पालघर जिल्हा दुमदुमून निघाला होता। तर आपल्या देशात असलेल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीवर उद्योगपतींची नजर आहे। या सर्व ठिकाणी आदिवासी असल्याने आदिवासींचे अस्तित्व संपवण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न राज्यकर्ते करत आहेत। अंदमान निकोबारच्या आपल्या आदिवासी बांधवांना देखील महामार्ग बांधण्यामुळे नामशेष होण्याची वेळ आली आहे। मणिपूर जळत आहे, तिथला आदिवासी देशधडीला लागला आहे। पण मोदी जगभर फिरतात, पण आदिवासी बांधवांसाठी मणिपूरला जाण्याची तसदी देखील घेत नाही, असा घणाघात धोदडे यांनी यावेळी केला।